आज गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात लाखो भाविक दाखल झालेत। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून देखील भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। दरम्यान स्वामींच्या मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आपल्यामध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि गुरूंची वंदना या दिवशी केली जाते। मी सध्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहे आणि स्वामी महाराजांचं हे पहिलं रूप एबीपी माझाच्या माध्यमातून आपण राज्यभरातल्या प्रेक्षकांना दाखवतोय। खरं तर दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोटमध्ये येत असतात, त्यामुळं गुरुपौर्णिमेला यंदा रात्री 2 वाजताच मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये भाविकांची ही मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पहाटे 2 वाजता मंदिर खुलं झाल्यानंतर पहाटे 4 वाजता मंदिरामध्ये महाराजांची काकड आरती झाली आणि त्यानंतर सकाळी 11:30 वाजता जे आहे ते गुरुपौर्णिमा निमित्त नैवेद्य आरती पार पडणार आहे आणि दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल जी आहे ती गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। मंदिर समितीनं दरवर्षीची गर्दी पाहता वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत यावेळेस केलेल्या आहेत। महिलांसाठी वेगळी दर्शन रांग आणि पुरुषांसाठी दर्शन रांग वेगळी जी आहे ती केल्यामुळं कुठेही धक्काबुक्की होऊ नये याची खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। मंदिर समितीनं यंदा पहिल्यांदाच 22 तास दर्शनाची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळं भाविकांना आज रात्री 12 वाजेपर्यंत गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचं दर्शन घेता येणार आहे। कॅमेरा पर्सन युग अग्निसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।